लास्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं की कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणजे काय, व्हॉट इज इन बाय कोऑर्डिनेशन कंपाऊंड. तर कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणजे की एक मेटल कॅटायन असतो, एक मेटल कॅटायन ला काही डिफरंट नंबर ऑफ लिगॅंड हे काय असतात, अटॅच असतात. द डिफरंट नंबर ऑफ लिगॅंड आर अटॅच टू द सेंट्रल मेटल आयन and such a compound is called what? Coordination compound. Such a compound is called what? Coordination compound. Coordination compound म्हणजे काय? Metal cation is surrounded or attached by different number of ligand. Different number of ligand. Such a compound called coordination compound. आणि आपण याला लिहितो कसं? Central metal ion समजून घ्या M in bracket number of ligand. How many number of ligand? किती number of ligand इथे? 1, 2, 3 आणि 4. So ligand number of ligand are 4. ठीक आहे. तर इथे घ्यायचं, सपोज इफ यू टेक द सिंपल एक्झाम्पल ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. सपोज सेंट्रल मेटल आयन इज Fe+2 is a central metal ion and the different number of ligand, suppose Cn ligand. Cn is the ligand, cyanide minus Cn minus is the ligand. So 4Cn is attached to the central metal ion. And such a compound where central metal ion is attached to the different number of ligand, such a compound is called what? Coordination compound. अशा कंपाऊंडला काय म्हणायचं? कोऑर्डिनेशन कंपाऊंड. Then how we will write? आपण कसं लिहिणार याला? Fe is a central metal ion is surrounded by number of ligand. How many? 1, 2, 3 and 4. So Cn by 4. This is the pattern to write the coordination compound. यासोबत आपण बघितलं होतं की सेंट्रल मेटल आयन ला अटॅच असतात लिगॅंड. तर लिगॅंड काय असतात? लिगॅंड्स आर द निगेटिव्हली चार्ज स्पेसिस. लिगॅंड्स आर निगेटिव्हली चार्ज स्पेसिस और सच ए स्पेसिस विच आर ॲटलीस्ट 1 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. लिगॅंड काय असतात? अशा स्पेसिस की ज्यांच्याकडे काय असतो? निगेटिव्ह चार्ज असतो किंवा ॲटलीस्ट एक लोन पेअर असते. ॲटलीस्ट काय असते? एक लोन पेअर असते. ॲटलीस्ट 1 लोन पेअर और निगेटिव्हली चार्ज स्पेसिस is called what? Ligand. त्यांचे एक्झाम्पल, what are the example? Cl minus, it is negatively charged. Br minus, I minus. हे काय लिगॅंड आहे. सपोज अमोनियाचं एक्झाम्पल घेतलं आपण. सपोज अमोनिया, नायट्रोजन हॅव 1 लोन पेअर, सो इट इज ऑल्सो ऍक्ट ॲज अ लिगॅंड. सपोज वॉटर जर घेतला तर वॉटर मधला जो ऑक्सिजन आहे, वी नो दॅट ऑक्सिजन हॅव 2 लोन पेअर. ऑक्सिजन हॅव 2 लोन पेअर. वी रिक्वायर ॲटलीस्ट 1 लोन पेअर, सो दॅट वॉटर विल ऑल्सो ऍक्ट ॲज अ लिगॅंड. वॉटर विल ऑल्सो ऍक्ट ॲज अ लिगॅंड. अँड आफ्टर दॅट आपण हे सुद्धा बघितलं होतं की ऑक्सिडेशन स्टेट. व्हॉट इज बाय ऑक्सिडेशन स्टेट? ऑक्सिडेशन स्टेट, ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय? एखाद्या कॉम्प्लेक्स मध्ये मेटलची ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय? तर एखाद्या कॉम्प्लेक्स मध्ये मेटलवर जो कोणता चार्ज असेल, मेटलवर कोण काय असेल, जो कोणता चार्ज असेल तो चार्ज म्हणजे काय? त्या मेटलची किंवा त्या कॉम्प्लेक्सची ऑक्सिडेशन स्टेट. समजून घ्या, इथे जो हा कॉम्प्लेक्स आहे FeCN/4, इथे जो हा आयरन मेटल आयन आहे, हा याच्यावर किती चार्ज आहे? +2 चार्ज आहे. +2 चार्ज आहे. सो ऑक्सिडेशन स्टेट ऑफ द मेटल इन दिस कंपाउंड, इन दिस कॉम्प्लेक्स इज व्हॉट? +2. इज व्हॉट? +2. ऑक्सिडेशन स्टेट इज +2. The apparent, so what is the definition? The charge or apparent charge that are present on the metal ion, that are present on the central metal ion in the coordination compound is called oxidation state. Is called oxidation state. The oxidation state +2 असेल, +3 असेल, +1 असेल. मेटल कोणीही ऑक्सिडेशन स्टेट मध्ये राहू शकतो. इट डिपेंड ऑन दॅट कंपाऊंड और दॅट कॉम्प्लेक्स. तो त्या कॉम्प्लेक्सवर काय डिपेंड आहे, तो कॉम्प्लेक्स कसा आहे ना. तर हे आपण सगळं मागील काही लेक्चरमध्ये जे किती आपले लेक्चर झाले असेल त्यामध्ये आपण हे बघितलं आहे, व्हॉट इज या सगळ्या गोष्टी. तर आता आपल्याला या पार्टमध्ये, इन दिस लेक्चर, आपल्याला काय बघायचं आहे? आपल्याला बघायचं थिअरीज ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. थिअरीज ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. तर हा जो कॉम्प्लेक्स आहे कोणचा, हा सपोज कोणचाही कॉम्प्लेक्स आहे, तर कॉम्प्लेक्सला काय असतात? मेटल आणि लिगॅंड यांचं काय असते? बॉन्डिंग असते. मेटल आणि लिगॅंड यांच्यामध्ये काय असते?
बॉन्डिंग असते. तर मेटल आणि लिगॅन्ड, मेटल आयन आणि लिगॅन्ड यांच्यामध्ये बॉन्डिंग नेचर कसं असेल, यांच्यामधला जो हा बॉन्ड आहे, हा जो बॉन्ड आहे याला कोणता बॉन्ड म्हणतो आपण, याला म्हणतो आपण कोऑर्डिनेट बॉन्ड. व्हॉट वी कॉल इट एज अ कोऑर्डिनेट बॉन्ड. हा जो बॉन्ड आहे हा कोऑर्डिनेट बॉन्ड असतो. तर मेटल आणि लिगॅन्ड यांच्यामध्ये बॉन्डिंगचं नेचर कसं आहे, यांच्यामध्ये बॉन्डिंगचं नेचर कसं आहे आणि त्यावरून त्याच्या प्रॉपर्टीज, आणि त्यावरून काय त्याच्या प्रॉपर्टीज, हे सगळं काही एक्सप्लेन करण्यासाठी काही थिअरीज कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये दिल्या गेल्या. काही थिअरीज कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये दिल्या गेल्या, ज्यांनाच आपण थिअरीज ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणतो. या थिअरीज कशासाठी दिल्या गेल्या की मेटल आणि लिगॅन्डचं बॉन्डिंग नेचर कसं आहे, त्यांच्यामध्ये बॉन्ड कसा तयार झालाय किंवा कसा फॉर्म झाला आहे, त्याचं नेचर आणि त्यावरून त्या कॉम्प्लेक्सच्या प्रॉपर्टीज, हे सगळं काही एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला काहीतरी कुठल्या तरी थिअरीजची गरज होती. त्या वेगवेगळ्या थिअरीज आपण, त्या वेगवेगळ्या थिअरीज म्हणजेच काय, थिअरीज ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. तर आपल्याला त्या वेगवेगळ्या थिअरीज यामध्ये बघायच्या आहे. कोणकोणत्या थिअरीज आहेत ज्या यांच्या बॉन्डिंगचं नेचर आणि त्या कॉम्प्लेक्सच्या प्रॉपर्टी काय करतात, एक्सप्लेन करतात. सो दॅट इज कॉल्ड द थिअरीज ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. तर सर्वप्रथम एक मी कॉम्प्लेक्स, जनरल कॉम्प्लेक्स काढून घेतो. मेटल आयन अटॅच विथ द लिगॅन्ड, अटॅच विथ द लिगॅन्ड. सपोज देर आर 6 लिगॅन्ड. तर पहिली जी थिअरी होती कोऑर्डिनेशन कंपाऊंडची किंवा कॉम्प्लेक्स कंपाऊंडची, कोऑर्डिनेशन कंपाऊंडलाच काय कॉम्प्लेक्स कंपाऊंड सुद्धा म्हणतात. तर पहिली जी थिअरी होती ती होती व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी. ती काय होती, व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी. शॉर्टली वी कॉल इट एज अ VBT. शॉर्टली वी कॉल इट एज अ VBT, व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी. नंतरची थिअरी जी होती ती होती क्रिस्टल फील्ड थिअरी. नेक्स्ट थिअरी इज क्रिस्टल फील्ड थिअरी, ज्याला आपण शॉर्ट मध्ये काय लिहितो, CFT, क्रिस्टल फील्ड थिअरी, CFT. आणि आपल्या युनिटचं नाव सुद्धा काय आहे, क्रिस्टल फील्ड थिअरी. आपल्याला ह्या युनिटमध्ये फक्त ही थिअरी जास्त पूर्णपणे डिटेलमध्ये आपल्याला स्टडी करायची आहे, कोणची, क्रिस्टल फील्ड थिअरी. सो द नेम ऑफ द युनिट इज क्रिस्टल फील्ड थिअरी, दॅट इज CFT. तिसरी थिअरी जी असेल, जी आहे ती आहे लिगॅन्ड फील्ड थिअरी. लिगॅन्ड फील्ड थिअरी, LFT, लिगॅन्ड फील्ड थिअरी. आणि लास्ट, दॅट द अपडेटेड थिअरी दॅट this nowadays we people use, that is the molecular orbital theory. molecular orbital theory, ज्याला काय म्हणायचं, MOT, शॉर्ट मध्ये MOT. तर कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या, इफ एनीबडी आस्क यू हाऊ मेनी डिफरंट थिअरीज आर देअर इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड, कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये नियर अबाउट कोणच्या आणि किती थिअरीज आहेत, तर आपण जनरली ह्या थिअरीचं नाव सांगू शकतो. फर्स्ट इज व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी, VBT शॉर्ट मध्ये. नंतर आहे क्रिस्टल फील्ड थिअरी, अँड थर्ड इज लिगॅन्ड फील्ड थिअरी, अँड लास्ट इज मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. तर ह्या सगळ्या ज्या थिअरीज आहे यांनी काय केलं आहे, मेटल आणि लिगॅन्ड यांच्यामधल्या बॉन्डचं नेचर, त्यांच्या प्रॉपर्टीज याचं काय दिलं आहे, एक्सप्लेनेशन दिलं. परंतु जे एक्सप्लेनेशन सपोज VBTने दिलं त्यामध्ये काही ड्रॉबॅक्स असेल, त्यामध्ये काही लिमिटेशन असेल, तर ती थिअरी काय गेली, फेल गेली. नंतर ते जे लिमिटेशन असेल त्याला काय केलं, करेक्ट करून जी नवीन थिअरी आली ती आली क्रिस्टल फील्ड थिअरी. क्रिस्टल फील्ड थिअरीमध्ये काही ड्रॉबॅक होते, म्हणून नंतर कोणती थिअरी आली, लिगॅन्ड फील्ड थिअरी, आणि नंतर आली MOT. तर स्टेप बाय स्टेप आपण असं समजू की एक थिअरी फेल झाली आणि नंतर काय आपण दुसरी थिअरी पुट केली आणि त्यामध्ये काही ऍडव्हान्स गोष्टी आल्या. सपोज त्यामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम आले, त्यानंतर सुद्धा काही लिमिटेशन आले, त्यानंतर नंतरची थिअरी आली. तर अशा प्रकारे आपण डिफरंट थिअरीज यामध्ये बघू शकतो. दॅट इज, त्यालाच म्हणतो आपण थिअरीज ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. तर
या युनिटमध्ये आपल्याला जे मेन बघायचं आहे ती आहे क्रिस्टल फिल्ड थेरी और सीएफटी, क्रिस्टल फिल्ड थेरी और सीएफटी. तर क्रिस्टल फिल्ड थेरीचा डिटेल अभ्यास करण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक सांगतो की ही जी क्रिस्टल फिल्ड थेरी होती सीएफटी जिला म्हणतो, यामध्ये मेटलच्या डी ऑर्बिटलचा काय केला आहे, स्टडी केलेला आहे. यामध्ये कशाचा, डी ऑर्बिटल ऑफ मेटल, डी ऑर्बिटल मेटलचे काय डी ऑर्बिटल याचं काय दिलंय, एक्सप्लेनेशन दिलंय. डी ऑर्बिटलची इम्पॉर्टन्स या थेरीमध्ये केला आहे. म्हणून आपण सर्वप्रथम क्रिस्टल फिल्ड थेरी डिटेल बघण्याच्या अगोदर हे जे डी ऑर्बिटल आहे याच्याबद्दल थोडी माहिती बघू की डी ऑर्बिटल हे काय आहे आणि ते किती प्रकारचे असतात, त्यांचं ओरिएंटेशन कसं आहे, त्यांचा शेप कसा आहे, त्यांचा जॉमेट्री कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायचं आहे सीएफटीच्या अगोदर. कारण काय, सीएफटी ही जी थेरी आहे यामध्ये मेटल आणि लिगॅन्ड यांच्या जे बॉन्डिंग सांगितलं आहे, या बॉन्डिंगसाठी डी ऑर्बिटलचं काय दिलाय, इम्पॉर्टन्स दिलाय मेटलच्या डी ऑर्बिटलचं. म्हणून बिफोर टू गो इन डिटेल फर्दर लेट वी नो द बेसिक ऑफ दिस डी ऑर्बिटल. ह्या डी ऑर्बिटल बद्दल आपल्याला काय थोडं बेसिक किंवा थोडं ज्याचे फंडामेंटल आहे ते शिकायचं आहे. सो डी ऑर्बिटल सीएफटीचं डिटेल बघण्याच्या अगोदर आपण काय म्हणू, डी ऑर्बिटल्स. आपल्याला माहित आहे की एकूण आपण बघतो की एस ऑर्बिटल असतो, पी ऑर्बिटल असतो, डी ऑर्बिटल असतो आणि एफ ऑर्बिटल असतो. एस पी डी एफ हे काय ऑर्बिटल्स आहे. नंतर तुम्हाला माहित आहे की एस ऑर्बिटल हे स्पेरिकल शेप असतात आणि एस ऑर्बिटल किती असतात, एकच असतो. एस ऑर्बिटल किती असतात, एकच असतो. पी ऑर्बिटल हे डम्बेल शेप असतात, डम्बेल शेप असतात. आणि पी ऑर्बिटल हे 3 प्रकारचे असतात, पी एक्स, पी वाय, पी झेड. पी एक्स, पी वाय आणि पी झेड. सपोज आपल्याकडे पी एक्स, पी वाय, पी झेड असेल तर आपण त्याला असं लिहितो, हा पी एक्स, सपोज दिस इज पी एक्स, दिस इज पी वाय आणि दिस इज पी झेड. आणि प्रत्येक ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, 2 इलेक्ट्रॉन असतात. सपोज या ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, यामध्ये 2 आहे, यामध्ये 2 आहे. एका ऑर्बिटलची इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी किती, 2 इलेक्ट्रॉनची. तर पी मध्ये पी एक्स मध्ये 2, पी वाय मध्ये 2 आणि पी झेड मध्ये 2 असे 6 इलेक्ट्रॉन राहू शकतात. तर अशाच प्रकारे आपण डी ऑर्बिटलचं बघू. डी ऑर्बिटल किती प्रकारचे असतात, डी ऑर्बिटल हे 5 प्रकारचे असतात. जसे पी 3 असतात तसे डी काय असतात, 5 प्रकारचे असतात. आणि एफ ऑर्बिटल हे काय असतात, 7 प्रकारचे असतात. ठीक आहे. तर आपल्याला इथे कोणाचं जास्त डिटेल स्टडी करायचा, डी ऑर्बिटलचा. डी ऑर्बिटल दॅट इज द इम्पॉर्टंट. हा डी ऑर्बिटल हे एकूण 5 प्रकारचे असतात. म्हणजे डी ऑर्बिटल स्प्लिट होतात किती मध्ये, 5 मध्ये. 1, 2, 3, 4 आणि 5. डी ऑर्बिटल स्प्लिट इंटू 5 सब ऑर्बिटल, 5 ऑर्बिटल्स. डी ऑर्बिटल स्प्लिट इंटू 5 सब ऑर्बिटल और 5 ऑर्बिटल. तर हे जे 5 आहे याला काय म्हणायचं आहे, dxy, dyz, dxy, dyz. हा तिसरा dzx, चौथा dx स्क्वेअर मायनस y स्क्वेअर आणि 5वा dz स्क्वेअर. So d orbital I have 5 types. I write here dxy, dyz, dzx, dx स्क्वेअर मायनस y स्क्वेअर आणि dz स्क्वेअर. हे काय डी ऑर्बिटल्स आहे, 5 डी ऑर्बिटल्स. तर आपण जे मेटल बघितले, आपण जे जनरली बघितले की ट्रान्झिशन मेटल, हा मेटल जर एखादा ट्रान्झिशन मेटल, समजा हा आयरन असेल, हा कोबाल्ट असेल, ठीक आहे, हा जर मॅंगनीज असेल, तर हे काय ट्रान्झिशन सिरीजचे एलिमेंट आहे. 3D सिरीज मधले आहे. 3D
किंवा आपण जर 4D मधले घेतले 5D मधले घेतले, पिरियडिक टेबल मध्ये जे डी ब्लॉक एलिमेंट्स आहे, जे डी ब्लॉक मधले मेटल्स आहे, त्यांचा आपण इथं काय करत आहे, कन्सिडर करत आहे. तर त्यांना म्हणतो ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट और ट्रान्झिशन सिरीज मेटल, म्हणून याला म्हणून आपण ट्रान्झिशन मेटल म्हणतो याला. ठीक आहे, कारण सगळे काय ट्रान्झिशन सिरीज मध्ये ठेवले आहे आपल्या पिरियडिक टेबल मध्ये. तर ह्या मेटलचे जे डी ऑर्बिटल आहे, त्याचं काय केलं आहे, त्याला कन्सिडर केलं आहे कोण्या थेअरीमध्ये, क्रिस्टल फील्ड थेअरीमध्ये. कोणामध्ये, क्रिस्टल फील्ड थेअरीमध्ये. सीएफटी मध्ये मेटलच्या डी ऑर्बिटलचा अभ्यास केलाय, डी ऑर्बिटलला काय केलाय, स्टडी केलाय. म्हणून आपल्याला डी ऑर्बिटल बद्दल थोडी डिटेल्स माहिती असणे गरजेचं आहे. तर जसे एस एका ऑर्बिटल मध्ये स्प्लिट होतो, एस चे एकच आहे, एस पी चे 3 आहे, पी एस किंवा पी झेड. त्याचप्रमाणे डी चे काय आहे, 5 आहे. डी एक्स वाय, डी वाय झेड, डी झेड एक्स, डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि डी झेड स्क्वेअर. आणि प्रत्येक ऑर्बिटलची कॅपॅसिटी किती इलेक्ट्रॉनची, 2 इलेक्ट्रॉनची. किती इलेक्ट्रॉनची, 2 इलेक्ट्रॉन. इथे 2 इलेक्ट्रॉन, इथे 2, इथे 2, इथे 2 असेल आणि इथे 2. टोटल 10 इलेक्ट्रॉन ह्या डी ऑर्बिटल मध्ये राहू शकतात. ठीक आहे. तर आता हे जे डी ऑर्बिटल आहे याचा शेप कसा आहे किंवा यांचं ओरिएंटेशन कसं आहे स्पेस मध्ये, हे आपल्याला बघायचं आहे. जसं पी ऑर्बिटल हे डम्बेल शेप असतात. पी ऑर्बिटल काय असतात, डम्बेल शेप. तर पी एक्स, पी आणि पी झेड हे 3 सब ऑर्बिटल आहे. सपोज हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस असेल आणि हा झेड ऍक्सिस असेल. जर पहिला ऑर्बिटल आहे पी एक्स, तर मग तो कसा असेल, अशा प्रकारे पी एक्स म्हणजे पी एक्स. पी वाय म्हटलं तर तो असा असेल पी वाय, पी वाय. आणि पी झेड ऑर्बिटल म्हटलं तर त्याचे लोक कोणावर असेल, झेड ऍक्सिसवर असेल, पी झेड. तर पी एक्स ऍक्सिस कोणा, पी एस ऑर्बिटल कोण्या ऍक्सिसवर असेल, एक्स ऍक्सिसवर, पी वाय वाय ऍक्सिसवर आणि पी झेड झेड ऍक्सिसवर. तर यावरून आपण त्याचं काय सांगू शकतो, ओरिएंटेशन सांगू शकतो. त्याचं काय सांगू शकतो, ओरिएंटेशन सांगू शकतो. त्याच प्रकारचं ओरिएंटेशन आपल्याला कोणाचं सांगायचं आहे, डी ऑर्बिटलचं. कोणाचं, डी ऑर्बिटलचं. का, कारण पी ऑर्बिटल हा डम्बेल शेप असतो. पी ऑर्बिटल हा काय असतो, डम्बेल शेप. याला डम्बेल शेप म्हणतात. याला काय म्हणायचं, डम्बेल. हा पी ऑर्बिटल आहे. परंतु डी ऑर्बिटल हा डबल डम्बेल असतो. डी ऑर्बिटल काय असतो, डबल डम्बेल शेप असतो. डबल डम्बेल शेप मीन्स हा एक आणि हा दुसरा, हा प्लस प्लस मायनस मायनस असे 2 असतात एका डी मध्ये. हे डी ऑर्बिटलचे लोब्स आहे. ठीक आहे. याला म्हणायचं पण डबल डम्बेल. याला काय म्हणायचं, डम्बेल शेप. तर आपल्याला बघायचं आहे की ह्या डी ऑर्बिटलचं ऍक्सिसवर ओरिएंटेशन कसं आहे, म्हणजे ऍक्सिसवर कशा प्रकारे ओरिएंटेड झाले आहे किंवा कशा प्रकारे स्प्रेड झाले आहे, त्यावरून आपण त्याचा शेप किंवा त्याची जॉमेट्री काय करू शकतो, लक्षात घेऊ शकतो. नाव नेक्स्ट पॉइंट इज ओरिएंटेशन ऑफ डी ऑर्बिटल्स. ओरिएंटेशन ऑफ डी ऑर्बिटल्स इन स्पेस म्हणजे डी ऑर्बिटलचं ओरिएंटेशन. ओरिएंटेशन ऑफ डी ऑर्बिटल्स इन स्पेस. ठीक आहे. ओरिएंटेशन ऑफ डी ऑर्बिटल इन स्पेस. आता स्पेस जेव्हा आपण कन्सिडर करू तर आपण काय कन्सिडर करणार आहे, पहिले ऍक्सिस कन्सिडर करणार आहे. काय करणार आहे आपण, 3 ऍक्सिस कन्सिडर करणार आहे. जसे पी एक्स, पी वाय, पी झेड मध्ये बघितलं होतं आपण. हा एक ऍक्सिस, हा दुसरा आणि हा एक तिसरा ऍक्सिस. ठीक आहे. याला म्हणून आपण एक्स ऍक्सिस, याला म्हणून आपण वाय ऍक्सिस आणि याला म्हणून आपण झेड ऍक्सिस. तर हे जे डी ऑर्बिटल आहे जे कोणत्या शेपचे आहे, डबल डम्बेल शेपचे आहे. हे कोणत्या डबल डम्बेल शेपचे, सॉरी कोणत्या शेपचे आहे ते, डबल डम्बेल. हा एक आणि हा एक, प्लस प्लस मायनस मायनस. आता आपल्याला बघायचं हे लोब्स ह्या ऍक्सिसवर कशा प्रकारे स्प्रेड आहे, हे लोब ह्या ऍक्सिसवर कशा प्रकारे ओरिएंट झाले आहे, त्याला म्हणू आपण ओरिएंटेशन ऑफ डी ऑर्बिटल इन स्पेस और ओरिएंटेशन ऑफ डी ऑर्बिटल ऑन द ऍक्सिस
ऑर विथ रिलेटेड टू द ऍक्सिस. ऍक्सिसवर त्यांचं ओरिएंटेशन कसं आहे ते आपल्याला बघायचं आहे. आणि त्याला तर आपल्याला एकूण किती ऑर्बिटल बघायचे आहे? 5 ऑर्बिटल. dxy, dxy, dyz, dxz, dx स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि dz स्क्वेअर, हे 5 डी ऑर्बिटल आहे. तर यांचं ओरिएंटेशन बघण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला काय करायला लागेल? ऍक्सिस काढायला लागेल. हा एक ऍक्सिस, हा दुसरा आणि हा एक तिसरा आहे. याला म्हणून आपण एक्स ऍक्सिस, याला म्हणून आपण वाय ऍक्सिस आणि याला म्हणून आपण झेड ऍक्सिस, याला म्हणून आपण झेड ऍक्सिस. तर हे ऍक्सिस वर यांचं ओरिएंटेशन दाखवण्यासाठी ऍक्च्युली ही 3D जॉमेट्री आहे यांची. आपण 3 वेगवेगळ्या ऍक्सिसवर यांचं ओरिएंटेशन दाखवून राहिलो. त्यामुळे 2D प्लेनवर हे दाखवणं थोडं डिफिकल्ट राहील. ओके. आणि dxy, dyz आणि dxz 5 पैकी हे जे 3 ऑर्बिटल आहे, dxy, dyz आणि dzx, यांना म्हणायचं ऍक्झियल ऑर्बिटल. याला काय म्हणायचं? ऍक्झियल ऑर्बिटल. आणि रिमेनिंग दिस 2 दॅट इज dx स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि dz स्क्वेअर, यांना म्हणायचं नॉन ऍक्झियल. यांना काय म्हणू आपण? नॉन ऍक्झियल. आता ऍक्झियल का म्हणायचं आणि नॉन ऍक्झियल का म्हणायचं? कारण हे जे 3 ऑर्बिटल आहे यांचे जे लोब्स आहे, यांचे जे लोब्स आहे हे काय? इन बिटवीन द ऍक्सिस आहे. इन बिटवीन द ऍक्सिस, जो कोणते ऍक्सिस असेल त्यांच्या मधात यांचे लोब्स आहे. त्यांच्या मधात काय यांचे लोब्स आहे. सॉरी एक्स्ट्रीम सॉरी, ही आहे नॉन ऍक्झियल. dxy, dyz हे आहे नॉन ऍक्झियल आणि हे आहे ऍक्झियल. तर यांचे जे लोब्स आहे dxy, dyz आणि dzx चे, यांचे लोब्स इन बिटवीन द ऍक्सिस आहे, ऍक्सिसच्या मधात. यांचे लोब्स कुठे? ऍक्सिसच्या मधात. ते ऍक्सिसवर नाही आहे म्हणून त्याला काय म्हणू आपण? नॉन ऍक्झियल ऑर्बिटल. आणि हे जे 2 ऑर्बिटल आहे dx स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि dz स्क्वेअर, यांचे जे लोब्स आहे हे काय? ऍक्सिसवर आहे. यांचे लोब्स काय आहे? ऍक्सिसवर आहे म्हणून त्यांना म्हणतो आपण ऍक्झियल ऑर्बिटल. त्यांना काय म्हणू आपण? ऍक्झियल ऑर्बिटल. तर आपण सपोज मी 3 ऍक्सिस काढतो. सपोज आपल्याला दाखवायचं आपलं एकूण ऑर्बिटल किती आहे? dxy, dyz, dzx, dx स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि dz स्क्वेअर. तर आपल्याला पहिला दाखवायचा आहे dxy ऑर्बिटल. हा कोणता आहे? नॉन ऍक्झियल. हा काय? नॉन ऍक्झियल ऑर्बिटल. हे तिन्ही काय आहे? नॉन ऍक्झियल ऑर्बिटल आहे, कारण यांचे लोब्स काय आहे? ऍक्सिसच्या मधात आहे. आता dxy जेव्हा दाखवायचा आहे तर याचा अर्थ असा की हा जो ऑर्बिटल आहे dxy, याचे लोब्स काय? कोणत्या 2 ऍक्सिसच्या मध्ये? एक्स आणि वायच्या. एक्स आणि वायच्या. सपोज हा एक्स ऑर्बिटल आहे आणि हा वाय आणि हा तिसरा झेड. तर यांचे जे लोब्स असेल आणि हे कुठे असेल? एक्स आणि वायच्या मध्ये. एक्स आणि वायच्या मध्ये. तर dxy, डी ऑर्बिटल कसे असतात? डबल डंबेल. कसे असतात? डबल डंबेल. म्हणजे हे 2 जे लोब्स असेल हे कसे असेल? एक्स आणि वायच्या मध्ये. एक्स ऑर्बिटल हा आहे, एक्स ऍक्सिस हा आहे, वाय ऍक्सिस आहे. तर हा अशा प्रकारचा, हा एक लोब आणि हा दुसरा लोब. प्लस प्लस मायनस मायनस झालं. हा लोब्स एक्स आणि वायच्या मध्ये आहे, हा लोब्स एक्स आणि वायच्या मध्ये, म्हणून हा कोणता ऑर्बिटल झाला? dxy ऑर्बिटल. हा कोणता ऑर्बिटल झाला? dxy ऑर्बिटल. आणि ऍज द लोब्स आर प्रेझेंट इन बिटवीन द ऍक्सिस, इट इज ए नॉन ऍक्झियल ऑर्बिटल. इट इज ए नॉन ऍक्झियल ऑर्बिटल. नेक्स्ट जर आपल्याला बघायचं, नेक्स्ट कोणचं आहे? dyz. dxy नंतर dyz. तर dyz आपल्याला दाखवायचं असेल तर आपण 2 ऍक्सिस काढू. याला म्हणू y, याला काय म्हणू आपण? सपोज याला मी y म्हणतो आणि याला म्हणतो आपण z. याला म्हणतो आपण z.
दुसरा ऑर्बिटल आहे dy z, दुसरं काय dy z. याचा अर्थ की हे जे दोन लोब्स असेल हे कोणत्या ऍक्सिसच्या मधात असेल, y आणि झेडच्या. तर हा y ऑर्बिटल आहे, y ऍक्सिस आहे. तर हा लोब एक इथे राहील आणि हा दुसरा इथे राहील. ठीक आहे, त्याला म्हणायचं प्लस, याला प्लस, हा मायनस. म्हणजे जे दोन लोब आहेत डी ऑर्बिटचे जे हे y ऍक्सिस आणि झेड ऍक्सिसच्या मध्ये, म्हणून त्याला काय म्हटलं आपण dy z. नंतरचा ऑर्बिटल आहे dz x साठी काय करणार आहे आपण, dz x साठी याला झेड म्हणा, याला एक्स म्हणा, याला एक्स म्हणा. म्हणजे हे जे दोन लोब्स असेल हे कोणत्या दोन ऑर्बिटलच्या मध्ये असेल, एक्स आणि झेडच्या किंवा झेड आणि एक्सच्या. याला आपण एक्स झेड म्हणणं बेटर राहील, एक्स आणि झेडच्या. म्हणजे हा एक लोब एक्स आणि दुसरा लोब हा प्लस प्लस मायनस मायनस, एक्स आणि वायच्या मध्ये, एक्स आणि झेडच्या मध्ये. आणि म्हणून याला काय म्हणायचं नॉन ऍक्सियल ऑर्बिटल. नंतरचं आहे डीएक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि डी झेड स्क्वेअर. हे जे दोन रिमेनिंग ऑर्बिटल आहे याला म्हणायचं ऍक्सियल ऑर्बिटल. याला काय म्हणू आपण ऍक्सियल, कारण यांचे लोब जे आहे हे कशावर प्रेझेंट आहे, ऍक्सिसवर प्रेझेंट आहे, यांचे ऍक्सिसच्या मध्ये, म्हणून यांना म्हणायचं नॉन ऍक्सियल, यांना म्हणायचं ऍक्सियल. तर कसे आहे यांची ऍक्सिसवर आहे म्हणजे कसे आहे, सपोज इथे दोन ऍक्सिस काढू आपण. ठीक आहे, याला मग एक्स आणि वाय. ठीक आहे, तर डी स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर ऍक्सियल आहे. म्हणजे लोब्स कुठं प्रेझेंट असेल, दोन्ही लोब ऍक्सिसवर, याच्यावर एक आणि दुसरा लोब यावर, प्लस प्लस मायनस मायनस. याला म्हणायचं डी स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. दोन्ही लोब होणार प्रेझेंट आहे ऍक्सिसवर. रिमेनिंग लास्ट ऑर्बिटल काय तर डी झेड स्क्वेअर ऍक्सियल आहे. म्हणजे लोब कुठं प्रेझेंट असेल, याचा ऍक्सिसवर प्रेझेंट असेल. कोणत्या ऍक्सिसवर, झेड ऍक्सिसवर. हा जर झेड ऍक्सिस असेल आणि हा वाय असेल तर आपण याला असं दाखवू शकतो, प्लस प्लस. आणि